पोटातून कोणच शिकून येत नसतं. काही गोष्टी इथं आल्यावर बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात. चौकोनी म्हणता येणार नाही असा कपडा घेतलेला आहे. ज्या पद्धतीने मधून ह्याला रोल करून मी याला गाठ मारलेली आहे. गाठ मारून उलटं सुलटं करण्यात थोडासा माझा वेळ गेला. मला समजलं नाही, कारण कापड दोन्हीकडून सेम सेम होतं. दोन्ही साईडला फोल्ड करून घेतलं आणि हे कापड जे होतं ना, मी चारी बाजूनी पहिलं शिवून घेतलेलं होतं. त्यानंतर मध्ये टिपा मारून घेतल्या आणि परत उलटं असं साईडला असं फोल्ड करून ह्याची पिशवी शिवून घेतली, पिशवीसारखं. आणि त्यानंतर कोपऱ्यावर पण तिरकी लाईन अशी मारून घेतलेली आहे पोटली बनवताना. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही जर कधी शिवली असेल तर तुम्हाला लक्षात येईल. कदाचित मला एक्सप्लेन करायला येत नाही आहे, पण मला जमल की नाही ह्यामुळं मी आधी प्लास्टिकची शिवून बघितली होती. प्लास्टिकच्या कपड्यावर 2 किलोची पिशवी मी फाडली आणि त्याच्यावर शिवून बघितलं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेल. तर छान अशी पोटली तयार झालेली आहे. मला जे कस्टमरचं होतं ना, त्यांनी कृष्णाचा ड्रेस शिवायला सांगितला होता, पण मी कृष्णाचा ड्रेस न शिवता पोटली शिवलेली आहे त्यांच्या साडीवर. म्हणजे मोबाईल वगैरे बसन कुठं जाताना अशी छान वाटेल. तुम्हाला आवडली का आवडली असेल तर सबस्क्राईब करा.